माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार कसे करायचे याबद्दल माहिती देणार आहे। चला मंडळी, तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी रांगोळी काढून घेतली। रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून घेतलं, त्यानंतर पाट ठेवून घेतलाय। पाटावरती पिवळं वस्त्र घातलं, त्यानंतर त्यावरती एक पळी तांदूळ घालून घेतले। तांदळावरती कळस ठेवलेला आहे, कळसामध्ये पाणी, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आणि त्यावरती नारळ ठेवून घेतले। आपल्याला कळसाला स्वस्तिक काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची फोटो ठेवलेली आहे, त्यासोबतच आपल्याला विडा, त्यानंतर दिवा ठेवून घ्यायचे। 5 फळापैकी 1 फळ, श्री स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आणि जपमाळ। त्यानंतर आपण महाराजांचा पंचामृताने अभिषेक करूया। सर्वात आधी मी पाण्याने अभिषेक केलाय, त्यानंतर पंचामृताने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत अभिषेक केलाय। त्यानंतर पूर्ण पूजेची मांडणी करून घेतली। महाराजांना नैवेद्यामध्ये खडीसाखर दाखवलेली आहे, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही ठेवून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि सोबतच आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्यांना पण नमस्कार करून घ्यायचा आणि तुम्हाला वेळ असेल तर महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपण महाराजांना मुजरा करून घेऊया। मुजरा करून झाल्यानंतर 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारा अमृताचे 21 अध्याय एका बैठकीमध्ये वाचून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचंय, त्या पाण्यावरती हात ठेवायचा आणि 11 वेळा न चुकता तारक मंत्र म्हणायचं आहे। निशंक हो रे म्हणा, निर्भय हो रे म्हणा असं म्हणत आपल्याला 11 वेळा तारक मंत्र पूर्ण करून घ्यायचं। त्यानंतर 1 ते 11 माळी श्री स्वामी समर्थ जप पूर्ण करायचा आहे आणि पूजा मांडतेवेळी जे आपण जपमाळ घेतली होती ती माळ यामध्ये मोजायची नाही, एवढी फक्त तुम्ही काळजी घ्या। त्यानंतर आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये ज्या तुमच्या घरामध्ये बनवलेलं असेल, डाळ, भात, भाजी, चपाती आणि गोडामध्ये जे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही दाखवू शकता। फक्त या जेवणामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही, एवढी फक्त तुम्ही काळजी घ्या। आता मी नैवेद्याचं ताट बनवायला घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। सर्वप्रथम मी ताटामध्ये 1 वाटी भात वाढलेला आहे, त्यावरती डाळ आणि तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप ठेवू शकता। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे एका बाजूला, सोबतच भाजी, चपाती, डाळ, भात आणि जे तुमच्याकडे गोड पदार्थ बनवला असेल तो, असं आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करायचंय। प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवायचंय। त्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि ताट ठेवून घ्यायचं। ताटावरती 5 वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे। असा होता मंडळी आजचा व्हिडिओ। कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब